हॅलो नमस्कार. चला प्रवासाला या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही पोहोचलोय जेजुरीपासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या सासवडमध्ये. संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आलोय आम्ही आत्ता. जेजुरी गड पाहून झाला, त्यानंतर जेवण केलं आणि आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आणि जवळपासच एक थोड्याच किलोमीटरवर हे सासवड हे गाव आहे आणि इथं सोपानदेवांची समाधी आहे, समाधीस्थळ आहे आणि जवळच मंदिरसुद्धा आहे महादेवाचं. तर छान अशी ही दोन ठिकाणं आहेत आणि खूप भव्य असं बांधकाम आहे. इथलं परिसर खूप मोठा आहे. थोड्याशा 25 पायऱ्या वर चढून यावं लागतं. आता मी आत इथं गेलेले आहे, ते आहे मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. इथं दर्शन घेतल्यानंतर पुढं तुम्हाला मी समाधीस्थळ दाखवणार आहे. तर हे मंदिर खूप युनिक असं आहे. मंदिराचे जे मंडप आहे, जो गाभाऱ्याच्या बाहेरचा भाग, तर त्याचे जे चारी कोपरे आहेत ना, तर त्या एका समोरासमोर असे नाही, तिरके समोरासमोर जे कोपरे आहेत, तर एका कोपऱ्यामधून बोललं की दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ऐकू येतं. आता मी संत सोपानदेव मंदिरामध्ये आहे. तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. समोरासमोरचे जे तिरके कोपरे आहेत ना, तर एका कोपऱ्यामधून जर बोललं ना, तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ऐकायला येतं. तुम्ही इथं हा प्रयोग करू शकता. खूप शिल्पकलेचा अप्रतिम असा हा नमुना आहे आणि आम्ही अनुभव केले ते सुद्धा. आणि मी तुम्हाला हे कोपरे पण दाखवते, चारी कोपरे. ह्या कोपऱ्यामध्ये ही मुलगी बोलतीये आणि ह्या कोपऱ्यामध्ये ऐकायला येते. आता मी प्रदक्षिणासुद्धा घालणार आहे. इथं संत सोपानदेवांचं हे समाधीस्थळ आहे आणि खूप छान आणि मस्त आहे मंदिर. म्हणजे अगदी बघण्यासारखं आहे. आणि आतमधलं मी तुम्हाला एक छान आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्टसुद्धा दाखवली. आणि इथं ना अशा ओवऱ्यासुद्धा आहेत माझ्या पाठीमागं, तुम्ही बघू शकता. खूपच छान आहेत या ओवऱ्या. हे बघा, इथं एक ओवरी, इथं एक ओवरी आहे. छान असं हे ठिकाण आम्हाला बघायला मिळालं. मस्त आहे आणि मंदिर तर खूप सुंदर आहे आणि पाठीमागं असा सभामंडप आहे. जेजुरी दर्शनला जर कोणी येत असेल तर सासवड या ठिकाणचं हे मंदिर आणि समाधीस्थळ आवर्जून पाहण्यासारखं आहे. अगदी मी आवर्जून सांग. समाधीस्थळाच्या इथं पुढच्या बाजूला महादेवाचं मंदिर आणि हे पाहत आहोत ते आपण सभामंडप आहे. आणि हा पूर्णपणे लाकडी कोरीव कामामध्ये कोरलेला असा हा सभामंडप आहे. खांब तर खूपच सुंदर होते. आणि इथं ही जी चौकट दिसत आहे, इथून आतमध्ये इथं आहे ती सोपानदेवांची समाधी. आणि या परिसरामध्ये छोटंसं दत्त मंदिरसुद्धा आहे, छान असं बघू शकता. इथं खूप सुंदर अशी दत्तांची मूर्तीसुद्धा आहे. खूपच सुंदर आहे, मस्त आहे. हे आत्ता दर्शन घेतलं, हे संत सोपानदेवांचं समाधीस्थळ आहे. छान आहे. मंदिर परिसर खूप अप्रतिम आहे आणि अगदी बघण्यासारखं आहे. थोडीशी वाकडी करून या गावामध्ये यावं लागतं आणि हे खूप छान आणि सुंदर असं हे ठिकाण सोपानदेवांचं आपल्याला बघायला मिळतं. आणि महादेवाचं मंदिरसुद्धा खूपच छान आहे. हो, पटकन लाईक करून घ्या व्हिडिओला. आणि जर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन छान छान व्हिडिओज मी जे आणते ते तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि हे चिंचेचं झाड पाहू शकता, खूप प्राचीन असं आहे आणि अजूनही सुस्थितीत. या झाडाच्या बुंध्याला बघू शकता, इथं मी तुम्हाला दाखवते. सोपानदेवांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळी इथून प्रवेश केलेला अशी पाटीसुद्धा लिहिलेली आहे. ते सुद्धा मी शूट केलं आहे आणि मला इथं आल्यानंतर हे पाहायला मिळालं. खूप म्हणजे प्राचीन गोष्ट आहे ही. म्हणजे अगदी झाड जिवंत आहे ते. आणि हे झाड पाहायला मिळणं म्हणजे सुद्धा म्हणजे खूपच वैशिष्ट्यपूर्ण असं हे आहे. आणि अजून खूप छान पद्धतीने याचं जतन केलेलं आहे. तर हा खास असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.